आवाज पोहोचतोय माझा शेवटपर्यंत? डॉक्टर गोविंद मोघाजी घारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माणिकडोह, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे आयोजित शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा महाराष्ट्रभरातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आज संपन्न होतोय। खरोखरच एखाद्या गोष्टीला राजाश्रय मिळाल्यानंतर त्या गोष्टीची भरभराट होते, समाजापुढे त्या गोष्टी प्रकर्षाने पुढे येऊ लागतात आणि हळूहळू समाज त्या गोष्टींचा अवलंब करायला सुरुवात करतो आणि त्याचीच प्रचिती आज या 351व्या राजाभिषेक दिनाच्या निमित्ताने। खरं तर तो एक थोडासा आणखी चर्चेचा विषय आहे अरुण दादा, की राजाभिषेक की राज्याभिषेक, पण त्या सखोल चर्चेमध्ये जात नाहीये। तर मी अध्यक्षस्थान असल्यामुळं मला सगळ्यांची नावं घेणं क्रमप्राप्त आहे, कारण तो एक ठरलेला नियम असतो आणि त्या चाकोरीमधनं ते जावं लागतं। उद्घाटन ऑनलाईन ज्यांच्या माध्यमातून झालं ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे या काळातील संस्कृती रक्षक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्यांनी संकल्पना मांडली ते कौशल्य रोजगार उद्योजकता मंत्री माननीय श्री मंगल प्रभातजी लोढा, प्रमुख वक्ते म्हणून जे लाभलेले आहेत तुषारजी हडवळे, स्मिता राजहंस मॅडम, शिवनेरी भूषण श्री रमेशजी खरमाळे, तुकारामजी रावते, ऋषिकेश जोशी आणि ऋषिकेशच्या अगोदर ऋषिकेशचे पप्पा सुरेश जोशी सर, की ज्यांनी खऱ्या अर्थाने खूप मोठी चळवळ आपल्या या मावळ परिसरामध्ये उभी केली। कारण चावंड किल्ल्यावर खांद्याला खांदा लावून लढणारी माणसं आम्ही आहोत 2009 पासूनची, आणि म्हणून तो उल्लेख निश्चितच मला केला पाहिजे। माझे मार्गदर्शक सन्माननीय अरुण दादा, किशोरजी केंचे, अश्विनीताई टेमकर, बबन गुंजाळ, हरीश भवाळकर, संदीपजी नाही आले मला, ज्यांनी माझा परिचय करून दिला, हर्षवर्धन पुरे, काळूरामजी मुकणे, दाजी लांडे, या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि छत्रपती शिवरायांवर नुसती श्रद्धा नाही तर प्रत्यक्ष दुर्ग संवर्धन कार्यामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केलेलं आहे असे या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य माझे मित्र सन्माननीय जगताप सर, आणि अगदी 9:30 वाजल्यापासून आम्हा सर्व वक्त्यांना गपगुमानपणे सहन करणारे तुम्ही विद्यार्थी मित्र मैत्री। खरं तर माझ्या समोर एकच प्रसंग येतो, शेवटचे 4-5 जण तुमच्यासाठीच राहतात। तो प्रसंग असा आहे बाळांनो, लक्षात घ्या, आणि ज्याच्यातून बोध आपल्याला घेणं खूप महत्वाचं आहे। आणि दुसऱ्या कोणाचं नाही, मी छत्रपती शिवरायांच्या जन्मातीलच प्रसंग सांगतो। तुम्ही जो काही तो संयम दाखवलेला आहे हा एक 2-3 तासांचा संयम, ठीक आहे। तुम्हाला, मी पण एक शिक्षक आहे, त्याच्यामुळे माझ्या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये जे काही एखादा कार्यक्रम असेल आणि वक्ता बोलवला तर आम्ही लोक किती खबरदारी घेत असतो की विद्यार्थ्यांनी चुळबुळ करता कामा नये, विद्यार्थी गप्प बसायला पाहिजे, विद्यार्थी सारखे जा ये करता कामा नये। मला वाटतं जगताप सर आणि त्यांच्या टीमने या सगळ्या सूचना ऑलरेडी दिलेल्या असाव्यात, याबद्दल विशेष कौतुक। पण या 2-3 तासामध्येच आपण
जे खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं आहे ते न घेता जर आपण गप्पांमध्ये हा वेळ वाया घालवला, वाया जाणं म्हणतोय, जर हाच उद्योग अफजल खान जेव्हा वाईवरून पुढे निघालेला आहे, पहाड का चुहा म्हणत छत्रपती शिवरायांना नेस्तनाबूत करण्याच्या मनसुब्याने तो मजल करत अगदी त्याच्या प्रचंड वजनाच्या महाकाय आकाराच्या तोफा, ज्या तोफा ओढण्यासाठी केवळ 21 हत्ती लागत होते, अशा महाकाय 100-150 तोफा त्याने वाईपासून त्या प्रतापगडाच्या पायथ्याच्या जंगलापर्यंत आणून ठेवल्या. अशा इतक्या भीषण लढाईमध्ये प्रसंग प्रचंड बाका आहे, पण इतक्या बाकात असलेल्या प्रसंगामध्ये सुद्धा महाराजांवर एक प्रचंड मोठं दुःख कोसळलेलं आहे. आणि ते दुःख आहे महाराजांची लाडकी पत्नी यांचं निधन झालेलं आहे. पण ते दुःख सुद्धा बाजूला ठेवून हा अफजल खान रयतेवर चालून आलेला आहे. अख्ख्या रयतेला पुन्हा तो हाल करेल, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करेल. मग मी राजा म्हणून काय उपयोगाचा? माझं हे कर्तव्य आहे की या खानाचं पारिपत्य करायचंय, पण नुसतं सैन्य पुढं पाठवून करणार नाहीये, मी स्वतः पुढे असेल. हा निश्चय आणि निर्धार करणारा जगामध्ये फक्त छत्रपती शिवराय असू शकतात. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि आपण त्या भूमीमधले आहोत की ज्या भूमीच्या कणाकणात इतिहास ओसंडून वाहत असतो. कारण छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या किल्ल्यावर झालेला आहे, त्या किल्ल्याच्या परिसरामध्ये मातीच्या कणाकणात तुम्ही आम्ही खेळलेलो आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत बाळांनो, की अभिमानाची बाब आहे. आता तुमच्या उत्तराकडे येतो. तुम्ही बाळगलेला संयम हा 2-3 तासांचा आहे. खान जेव्हा पायथ्याशी आलेला आहे, त्या पायथ्याशी येण्याच्या अगोदर शिवरायांनी प्रतापगडावरून काही योजना केलेल्या आहेत, काही स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलेले आहेत. आणि त्या प्लॅनिंग मध्ये त्या प्रतापगडापासून 10 किलोमीटरचा पूर्ण परिसर त्यांनी अख्खा वेढून टाकलेला आहे. पण ते वेढून टाकत असताना मावळे अशा बेमालूमपणे जंगलामध्ये, झाडाच्या खोडांमध्ये, जमिनीत भुयार करून अशा पद्धतीने लपवलेले आहेत की खानाचा बाप जरी आला तरी कळणार नाही, अशा पद्धतीने बेमालूमपणे लपवलेले. किती दिवस आधी? कमीत कमी 2 ते 3 दिवस आधी. संयमाची पराकाष्ठा काय असते लक्षात घ्या. छत्रपती शिवरायांनी एकट्यांनी ठरवलं असतं तर स्वराज्य उभं करू शकले नसते. तेव्हा रयतेची साथ मिळाली. पीडित, प्रताडित, अन्याय अत्याचार सहन केलेल्या लोकांचा राग उफाळून आला आणि त्या लोकांनी सगळ्यांनी महाराजांना साथ देण्याचा निश्चय केला. आणि म्हणून हे सगळ्यांच्या साथीमुळे स्वराज्य आकाराला आलं. व ते अक्षरशः 2-2, 3-3 दिवस हे मावळे आहे त्या अवस्थेत तिथं लपून राहिलेले. विचार करा, खानाचं सैन्य येत आहे, हत्तींच्या ओरडणं येत आहे, घोडांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत, त्यांच्या गनिमांच्या गनिम म्हणजे शत्रू सैनिकांचा मोठमोठ्याने घोषणा, म्हणजे युद्धाच्या अगोदरच आम्ही विजय मिळवला, इतका ओव्हर कॉन्फिडन्स त्यांच्या सैनिकांना होता, त्या गनिमाच्या सैनिकांना. आणि अशा आनंदाच्या जल्लोषात बेभान होऊन ते मार्गक्रमण करतायत. या दरम्यान त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी येईपर्यंत गेले 2 ते 3 दिवसापासून झाडावर, झाडाच्या खोडामध्ये, जमिनीमध्ये, भुयारामध्ये, पाल्यापाचोळ्यामध्ये लपून राहिलेला हा प्रत्येक मावळा यांचा सुगावा देखील या जवळजवळ 15,000 सैन्याला लागलेला नाही. याचा अर्थ काय? छोटीशी कल्पना करा, सैन्याची एक तुकडी पुढे येते आणि झाडाच्या ढोलीमध्ये लपून राहिलेल्या महाराजांच्या एका मावळ्याला शिंक आली, काय होणार होतं? खोकला आला. त्या खोकल्याचा आवाज, त्या शिंकेचा आवाज जाणार आहे. तो आवाज गेल्याबरोबर
गनिम सावध होणारे की इथे कुणीतरी आहे, लपून बसलाय, मग हा एकटाच आहे का? नाही, असे हजारो असतील. हे आपल्या शत्रूने पेरून ठेवलेलं असेल ही शंका आली असती. मित्रांनो, थोडीही हालचाल न करता स्वतःच्या सर्व अवयवांवर नियंत्रण करून संयम ठेवत या तुमच्या आमच्या पूर्वजांनी, होय, स्वराज्यासाठी लढलेले सगळे मावळे हे दुसरे तिसरे कोणी नाहीये, हे फक्त तुमचे आमचे पूर्वज. आणि यांनी ओळखलंय हे वेळीच की आपला नेता आपल्याला धैर्य देतोय, लढाचं सामर्थ्य देतोय, चला आपणही साथ देऊया, संयम बाळगूया आणि भल्या मोठ्या संख्येने असलेल्या गनिमाला सुद्धा पराभूत करून टाकूया. येऊ दे किती आले तरी बेअत्तर. हा संयम दाखवणार संयम होता स्वराज्यासाठी. आणि म्हणून ते 3 दिवस आणि जसा खानाचा कोथळा बाहेर काढलाय आणि तोफेची इशारत जेव्हा प्रतापगडावरून झालीये, कुठनं आपले मावळे उगवतायत, कुठनं अचानक प्रगट होत आहे, या 15-20 हजार असलेल्या खानाच्या फौजेला काही कळेना. आपल्या भाषेत म्हणायचं अक्कलवंत झाली आहे त्यांची. आणि अक्षरशः सळो की पळो करून सोडलेला आहे, वाईपर्यंत पाठलाग करून सोडलेला आहे. आणि केवळ वाईपर्यंत पाठलाग करून महाराज थांबलेले नाहीये, थेट पुढच्या दिवसापासून ते 8-10 दिवस थेट पन्हाळ्यापर्यंत मजल दर मजल मारत पुन्हा एकदा किल्ले स्वराज्यामध्ये आणलेले. आणि त्या छत्रपती शिवरायांचा आज 351वा राजाभिषेक दिन आज आपण इथे संपन्न करतोय. मला माहिती आहे वेळ खूप झालेली आहे, तुम्ही सगळे कंटाळलेला आहात, पण तरी आपल्या राजासाठी आपल्याला ऐकावं लागेल. अर्थात मी निश्चितच तुमचं जास्त संयम ताणणार नाहीये, नाही तर तुम्हालाही वाटेल की अगोदरच सर संयमावर बोलले म्हणजे आता तर काही खरं नाही आपलं. पण निश्चित नाही, कारण छत्रपती शिवराय पोहोचवण्याचं काम महाराष्ट्रभर 1997 पासून करतोय. त्याच्यामध्येच हर्षवर्धन वगैरे यांच्यासारखी एक तरुण फळी तयार झालेली आहे. तर आपण विषयाकडे वळूया. मी केवळ 5 मुद्द्यांवर आज बोलणार आहे. सर, मला वेळ किती असेल आणि तुमची किती वेळ ऐकण्याची मानसिकता आहे? जरा मागचे बोला काहीतरी. तो टोपीवाला आताच हसू लागलाय, हरकत नाही, पण मी मुख्य 5 मुद्द्यांवर आज बोलणार आहे. कमी बोललात तर परत यावं लागेल. मी आनंदाने येईल सर, नक्की येईल, मला आवडेल. कारण मी जास्त लांब नाहीये, तुमच्यापासून 2 किलोमीटर अंतरावर जे खामगाव गाव आहे त्या ठिकाणी मी हायस्कूलला असतो आणि अजून 5-6 महिने माझे शिल्लक आहे. त्याच्यामुळं सरांनी, सर तर मित्र आहेत माझे, त्यांनी हाताने बोलवावं, नक्की येईल. पण आजचे 5 महत्वाचे मुद्दे जे आहेत, एक शिवरायांच्या पराक्रमाची पार्श्वभूमी, ती मी आता पहिला मुद्दा क्लिअर केलेलाच आहे. किल्ले रायगड. तिसरा मुद्दा असेल राजाभिषेकाची गरज. चौथा मुद्दा असेल गागा भट्ट यांचा परिचय. आणि 5वा आणि शेवटचा मुद्दा असेल तो राजाभिषेक विधी. व्याख्यानाला सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्या प्रथेप्रमाणे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज साहेब, छत्रपती राजाराम महाराज साहेब, महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढलेले कित्येक सरदार घराणी आणि त्याचबरोबर ज्यांचा इतिहासामध्ये आजही उल्लेख नाही, आजही ज्यांच्या नावाची दखल इतिहासाने घेतलेली नाही किंवा त्यांची नावं सापडलेली नाहीये, असे हजारो लाखो मावळे
की जे स्वराज्य कामी अक्षरशः स्वतः हौतात्म्य पत्करलंय, त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. गडकोट लढवत असताना, लढाई करत असताना घामाबरोबरच आपलं रक्त सुद्धा तिथे साडू दिलेलं आहे आणि स्वराज्याचं रक्षण करता करता धारातीर्थी पडलेले आहेत. असे हजारो लाखो मावळे जे तुमचे आमचे पूर्वज आहेत, पण त्याची आजही कुठे नोंद सापडत नाही. अशा या सर्वांना सुरुवातीलाच मानाचा मुजरा करून मी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. खरं तर शिवराय म्हटलं की काय व्यक्तिमत्व आहे, कोणतीही राजेशाही घराण्याची पार्श्वभूमी नाहीये. एक साधा मराठा सरदाराचा मुलगा. मी मराठा हा शब्द जेव्हा जेव्हा वापरेन त्यावेळेस तत्कालीन मराठा हे जाती विशेष नाहीये. त्यावेळेस महाराष्ट्रात स्वराज्यासाठी लढणारे 18 पगड जातीचे जेवढे लोक आहेत ते सगळे म्हणजे मराठा. कारण तो शब्द अगदी मर्यादित नाहीये, खूप विस्तृत स्वरूपात असलेला तो विषय आहे. तर एक मराठा सरदाराचा मुलगा, निजामशहाच्या पदरी असलेला, पण तो मराठा सरदाराचा मुलगा साधा सुद्धा नाहीये किंवा मराठा सरदार सुद्धा साधा सुद्धा नाहीये. कोण? शहाजी महाराज साहेब. दुर्दैवाने शहाजी महाराज साहेबांचा महाराष्ट्रातला पराक्रम आज महाराष्ट्रात विसरून गेलाय. मी अनेक ठिकाणी व्याख्यानांना जातो, त्या ठिकाणी आवर्जून ही गोष्ट सांगतो की शहाजी महाराज साहेबांचा इतिहास आज पुढे आणणं प्रकर्षाने गरजेचं आहे. का, कसं, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे कदाचित पुढच्या वेळेस निश्चित ते सांगायला येईल. आज ती वेळ नाहीये. पण 1318-19 सालापासून ते 1674 सालापर्यंत अवघा महाराष्ट्र धर्म अक्षरशः अन्याय अत्याचाराच्या परिसीमेत होरपळून निघत होता. मनाला वाटेल ते कोणीही परकीय आक्रमक त्यांनी यावं, कोणाच्याही घरामध्ये घुसावं, आया बहिणींची आबरू लुटावी, जमेल तेवढी संपत्ती, सोनं नाणं जे काही आहे ते सगळं लुटून निघून जावं, शेतकऱ्याची उभी पिकं नासवली जावी. एवढंच काय, इथल्या महाराष्ट्रीय रयतेने आम्ही सांगू तो धर्म जर स्वीकारला नाही तर त्याची कत्तल करू आणि त्याने ती जबरदस्ती तो धर्म स्वीकारावा, याच्यासाठी पिकं तर जाळून टाकणंच, पण पाणवठ्यांमध्ये विष कालवणं यासारखे प्रकार सुद्धा प्रचंड प्रमाणात या 300-350 वर्षाच्या कालावधीत. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये तो विचार आहे की कोणीतरी असा जन्माला आला पाहिजे की जो आपल्याला मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करेल, जो आपल्याला भरभक्कम आधार देण्याचा प्रयत्न करेल, आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा जो आपल्याला मिळवून देईल, असा कोणीतरी जन्माला आला पाहिजे. कोणीतरी बरं का, माझ्या घरात नको. हो, कारण मला शहाजी महाराज होणं शक्य नाहीये, मला जिजाऊ मासाहेब होणं शक्य नाहीये. तेवढ्या हाल अपेक्षा सहन करण्याची आपली नाही भाऊ तयारी. महाराज आजही जन्माला आले पाहिजेत. कुठे? शेजारच्या घरात. ही मानसिकता आजची नाहीये, ही तेव्हापासूनची मानसिकता आहे. अशा अन्याय अत्याचाराच्या गर्तेमध्ये नाडला गेलेला हा महाराष्ट्र की कोणी एक जण कुठे बंड करून या वर्गीय आक्रमकांच्या सत्तेला विरुद्ध बंड करून उठला तर केवळ त्यालाच नाही तर त्याचं अख्खं कुटुंब, त्याला मदत करणारे, त्याला चिथावणी देणारे, या सगळ्यांनी म्हणजे अक्षरशः गावच्या गाव कापलं जायचं. मला सांगा, कोणाची हिंमत होईल स्वराज्य हा शब्द सुद्धा उच्चारण्याची? ही परिस्थिती होती मित्रांनो तत्कालीन महाराष्ट्रामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये एक मराठा सरदाराचा मुलगा, ज्याला कोणतीही राजेशाही पार्श्वभूमी नाही, तो हळूहळू सगळ्यांचं नेतृत्व करू लागतोय काय, लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करतोय काय, लोकांना ते पटू लागतंय काय, आणि हळूहळू लोक जीवाची बाजी लावून घरादारावर तुळशीपत्र घेऊन अक्षरशः त्या नेत्यासाठी, त्या व्यक्तीसाठी अगदी लढायला तयार आहेत, लढता लढता मरायला तयार आहेत. कारण कुठेतरी ती जागृती शिवरायांनी या मावळ्यांच्या मनामध्ये तयार केली. अनेक उदाहरणं देता येतील.
अनेक समर प्रसंग असे उभे राहिलेले आहेत की तिथे अनेक शूरवीर सरदार हे धारातीर्थी पडलेले आहेत. पण हे धारातीर्थी पडले हे करताना त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी नव्हती. बरं, त्यांना काळजी होती माझ्या स्वराज्याचं काय होईल, माझ्या शिवबाचं काय होईल. प्रत्येकाच्या मनामध्ये तीच जिद्द होती. मित्रांनो, आवाज येतोय का रे शेवटपर्यंत? थोडासा वाढवावा लागेल का आवाज? ती एक जिद्द तयार झाली होती आणि प्राणाचे बलिदान करण्याच्या साठी सुद्धा, जसं बाजीप्रभू देशपांडे, एवढे एकच उदाहरण पुरेसं आहे मला वाटतं, की घोडखिंड पावन करण्याचं काम बाजीप्रभूंनी केलंय. किती प्रमाणात केलं असेल? पन्हाळ्यावरून सुटका मध्यरात्री केलीये, काहीतरी 2-3चा सुमार असेल. भर पाऊस धोधो कोसळतोय. तुम्ही त्या परिसरातला जर पाऊस पाहाल ना, आपल्या इकडे काहीच नाहीये. इतका अक्षरशः मुसळधार, मुसळ ज्या आकाराचं असतं ना, तेवढी भली मोठी धार, म्हणून तो मुसळधार हा शब्द आहे. तो अक्षरशः मुसळधार पाऊस कोसळतोय. तीव्र उताराचे ओढे वाहत आहेत, अक्षरशः 1-1, 2-2 फूट चिखल. आणि तशा अवस्थेत त्या निसरड्या कड्यावरून, पन्हाळ्याच्या राजमार्गाने नाही बरं, कड्यावरून महाराज निघालेले आहेत. मावळ्यांनी त्यांना तोलून धरलेलं आहे आणि तलहटीमध्ये गेल्यानंतर पालखी घेतलीये. पालखीमध्ये बसून महाराजांना पळवतायत. ऊर फाटस्तवर मावळे पळतायत. दुपारी 12-1 वाजेपर्यंत हे सगळे पळतायत आणि तेवढ्यात कळतंय की सिद्धेश्वरचा माणूस आपल्या पाठीवर. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांची बांधल सेना पटकन निर्णय घेतीये, राजे तुम्ही पुढं व्हा, विशाळगडाकडे कूच करा. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. हे नुसते शायनिंग मागण्यासाठी असलेले उद्गार नाहीयेत मित्रांनो. त्याच्यासाठी ते उसळलेलं रक्त आहे, ते सळसळलेले बाहू आहेत आणि ते सगळं करण्याची तयारी आहे. तेव्हा कुठे हे डायलॉग, हे संवाद पुढे आले. अशी जीवाला जीव देणारी माणसं महाराजांनी गोळा केली आणि हळूहळू स्वराज्य हे उभं राहू लागलंय. अनेक वेगवेगळ्या गोष्टी आदिलशाहीच्या माध्यमातून, मोगलांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागलाय. छत्रपती शिवराय एकाच वेळी किती जणांशी लढत होते? आदिलशाह, मोगल, निजामशाही तिथे संपली. 1636ला निजामशाही संपून गेलेली आणि ती घटना आपल्या शिवनेरी आणि ठाणे जिल्ह्यातला माहुली किल्ला हे शेवटचं, आणि तिथून पुढे मात्र ते सुरू झालंय. तर केवळ हे दोघच नाही, तर फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज आणि सगळ्यात महत्वाचं वतनाच्या तुकड्यासाठी हलाल होणारे, हरामीपणा करणारे आपलेच स्वकीय, अशांनीही महाराजांना विरोध केलाय. हे परकीय तर आलेच होते मुळात आपल्या बोकंडी बसण्यासाठीच. त्यांच्या धर्माचा बडगा आपल्या धर्मावर जबरदस्ती टाकण्यासाठीच ही लोक आलेली आहेत. पण आपले सुद्धा वतनाच्या तुकड्यासाठी अक्षरशः या परकीय आक्रमकांच्या, या भाष्यांच्या अक्षरशः पायाचे तळवे चालत होते. पण छत्रपती शिवरायांनी या सगळ्यांची बुद्धी, शक्ती आणि गनिमी कावा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून जे काही करून दाखवलेलं ना मित्रांनो, ती खरोखरच लोकोत्तर घटना आहे. आज आपण पाहतोय की छत्रपती महाराजांचं मंदिर उभं राहावं, महाराजांची पूजा वगैरे सुरू व्हावी, करावं, कारण ते आदर स्थान आहे. पण या ठिकाणी एक विचार निश्चितच मी मांडतो आणि मी तो सगळीकडे मांडत आलो. आपल्याकडे हिरो वर्शिप ही एक पद्धत, प्रभू रामचंद्रांचं घ्या, भगवान श्रीकृष्णांचं घ्या, यांचा पुराणातला समावेश नाहीये. हा इतिहास आहे, हे इतिहास पुरुष आहे. पण झालंय काय?
इतका प्रचंड काळ लोटला गेला आहे आणि पर्यायाने त्यांच्यासाठी आम्हाला दाखले उपलब्ध राहिले नाही आणि म्हणून ग्रंथांच्या स्वरूपात का होईना आज ते गोष्ट जिवंत आहे आणि म्हणून त्यांनी केलेला पराक्रम आम्ही देव या स्वरूपात त्यांना छत्रपती शिवरायांच्या बाबतीत आज आपण एक चांगल्या भावनेने ही सुरुवात करतोय. म्हणजे पूजा करू नये का? निश्चित करावी, पण ती पूजा करत असताना मनामध्ये ही कायम जागृती ठेवा, ही पूजा देवाची नाहीये, ज्या व्यक्तीमुळं देवळामध्ये देव राहिलेला आहे, मंदिराचा कळस आवाजित राहिलेला आहे, त्या व्यक्तीच्या कर्तव्यामुळं कर्तृत्वामुळं आज देवळातला देव शिल्लक आहे, त्या मनुष्याची आम्ही पूजा करतोय हे फार मात्र कायम ठेवलं. तर जेव्हा राज्याभिषेक हा शब्द येतो तेव्हा निश्चितच महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झालाय? कोणत्या? महाराजांचा पहिला राजधानीचा किल्ला कोणता? बोला, पाठीमागून जरा आवाज येत नाही. आपापसात बोलून कंटाळला असाल, आता माझ्याशी बोला. महाराजांची पहिली राजधानी आपल्याच पुणे जिल्ह्यातली आहे, राजगड. राजगड ते रायगड हा जो प्रवास आहे ना महाराजांचा, हा सुद्धा खूप थक्क करणार आहे. असो, तो एक वेगळा विषय आहे. पण रायगड ताब्यात कसा की जिथे महाराजांना राजधानीचा किल्ला करावा, राजधानीचा गड करावा अशी भूमिका त्यांनी ठामपणे निश्चित केलेली आहे. केव्हा माहितीये? इसवी सन 1655 आदिलशहाचा एक सरदार, स्वकीयच बरं, चंद्रराव मोरे, अर्थात चंद्रराव हा किताब सुद्धा महाराजांच्याच मदतीमुळे त्याला तो मिळालाय, पण तरी त्याने खाल्ल्या मिठाला जागलेला नाही. त्याने परत एकदा, कोण शिवाजी, तू स्वतःला राजा कसा म्हणवतोय? कारण महाराजांनी पाठवलंय त्याला पत्र की बाबा रे, हे स्वराज्य काम आहे, स्वराज्याचं कार्य आहे, आम्ही असं सगळ्या लोकांना बरोबर घेऊन करतोय, तू पण आमच्या बरोबर ये. तर हा उलट टपाली पत्र पाठवतोय दूतांकरवी की कोण शिवाजी, तू का स्वतःला राजा म्हणतोय? खरे राजे आम्ही चंद्रराव. हा एवढा माज आला कुठून? आणि याची कारण मीमांसा, कारण ते एक वेगळा व्याख्यानाचा विषय आहे. याची कारण मीमांसा महाराजांनी जाणून घेतली आणि ठरवलं. अनेक कारण आहेत बरं का. केवळ त्यांनी उलट टपाली दुधाकरवी पत्र पाठवलं म्हणून महाराजांना राग आला, प्रचंड संतापले आणि खुन्नसच काढायची आता याची, याला लगेच मारून टाकायचा. हा एवढाच विचार अजिबात नाही. हा फक्त 1% विचार आहे. त्याच्या पाठीमागचे 99% विचार खूप वेगळे आहेत. कधीतरी वेळ येईल तेव्हा सांगेन. मग त्या महाराजांनी निर्णय घेतलाय जावळीचा पाडाव करायचा. या जावळीचा पाडाव हा डिसेंबरच्या 1655 साली झालेला आणि याच जावळीच्या चंद्रराव मोरेंचा एक बलाढ्य सरदार, महाराजांनी माणसं कशी जोडली आहेत पहा, इतक्या द्वेषाने लढत होता. चंद्रराव मोरेची गडी तो काही काबीज करूच देत नव्हता महाराजांच्या मावळ्यांना. सगळ्या बाजूनी तलवार असेल, भाला असेल, पट्टा असेल, सगळ्या बाजूनी तो सामोरच जात होता आणि गडीमध्ये काही महाराजांच्या सैन्याला तो प्रवेश करू द्यायला तयार नव्हता. असा शेवटी जावळी जिंकली महाराजांनी. पण जिंकत असताना हा जो पराक्रम गाजवणारा शत्रूच्या पोटातील प्रमुख लढवय्या योद्धा वीर आहे, त्याला स्वतः शिवबांनी बोलवलंय आणि स्वराज्य कामी आपण यावे, आपली गरज आहे. ही विनवणी त्या वीर योद्ध्याला केली. हा सन्मान, हा त्या वीर योद्ध्याचा सन्मान होता आणि तो नंतर स्वराज्यामध्ये सहभागी झालेला तो वीर पराक्रमी योद्धा की ज्यांनी किल्ले पुरंदर लढता लढता एक वेळ अशी आलेली आहे की
की अक्षरशः बाण आलाय आणि बाणामुळं किंवा गोळीमुळे अक्षरशः डोक्यामध्ये गोळी घुसलीये, बाण लागलाय, शिर धडा वेगळं झालंय, तरी सुद्धा दोन्ही हातातले पट्टे किंवा तलवारी गरागर फिरवत आहेत आणि गनिमाला कापतायत असे मोरारबाजी देशपांडे. शिर धडा वेगळं झालंय तरी लढणारे मावळे, अशा मावळ्यांच्या बळावर तर म्हणजे मागाशीच मी सांगितलं, हे मावळे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाहीये. हे कोण आहेत? हे तुमचे आमचे पूर्वज आहेत, हे विसरू नका कधीच. आणि हे सगळं करत असताना चंद्रराव मोरेला नेमकी संधी सापडलीये आणि त्यांनी थेट धूम ठोकलीये ती रायरीवर. रायरी नावाचा एक किल्ला होता, जे त्याचं लपण्याचं ठिकाण. संकट आलं की तिकडं पळायचं, संकट गेलं का दमदाटी करायला, आईश करायला परत जावळीच्या खोऱ्यात सपाटीला यायचं. हेच धोरण होतं. शेवटी 1656च्या दरम्यान 1656ला शिवराय पुन्हा त्या रायरीच्या पायथ्याला आले. त्याला कारणही घडलंय का चंद्रराव मोरे पळून गेला आणि त्याची तक्रार की माझ्या भावाला याने पळून लावलं, हा शहाजी महाराजांचा मुलगा शिवाजी हा खूपच बेअदबी करतोय, बदामल करतोय, असं आदिलशहाला कळवण्यासाठी चंद्रराव मोरेने आपला छोटा भाऊ प्रतापराव याला पाठवलं कागाळी करायला, महाराजांची तक्रार करायला. बघा, स्वतःला राजा म्हणवणारा आणि थोडासा झटका दिला तर लगेच दूत पाठवतोय की बादशाह बघा बाबा, माझी अशी अशी हालत केलीये, सावध व्हा याच्याकडून आणि मला पण वाचवा. पण हा कावा लक्षात आल्याबरोबर महाराजांनी रायरीच्या पायथ्याशी जमा झाले आणि तिथे कदाचित तो अक्षय तृतीयेचा दिवस असावा ज्या दिवशी महाराजांनी हैबतराव यांच्या मध्यस्थीने, हैबतराव शिळीमकर, राजगडच्या पायथ्याला जी काही शिळीमकर मंडळी आहेत ना आजही, त्यांच्यापैकीच त्यांचेच ते पूर्वज, तर त्यांच्या मध्यस्थीने तो रायरी जिंकला. कदाचित त्याच वेळेस शिवबा, मोरोपंत पिंगळे, आबाजी सोनदेव आणि हिरजी इंदुरकर, ही तीन नावं मी जे घेतोय ना, आबाजी सोनदेव, मोरोपंत पिंगळे आणि हिरजी इंदुरकर, ही जी तीन नावं आहेत, आपल्याला पैकी बांधकामाच्या बाबतीत, स्थापत्याच्या बाबतीत एकच नाव माहिती, कोणतं? सेवेची ठाई तत्पर. हा, सगळे रील स्टार आहेत, त्या बाबतीत माहिती आहे मला. पण ही स्वतःच्या रक्ताचं बलिदान केलेली माणसं आहेत मित्रांनो, त्यांना इतक्या लाईटली आपण घेता कामा. तर हे हिरोजी इंदोरकर सह आबाजी सोनदेव आणि मोरोपंत पिंगळे हे दोघं सुद्धा तेवढेच उत्तम प्रकारचे स्थपती होते, आर्किटेक्ट होते. इवन छत्रपती शिवाजी महाराज हिमसेल्फ, ही वॉज अ व्हेरी ब्रिलियंट आर्किटेक्ट. अरे वयाच्या 15-16व्या वर्षी बालशिवबांनी, बालच म्हणूया ना, 14 वर्षाचं किती असू शकतंय, बालशिवरायांनी राजगडाचं आर्किटेक्चरल प्लॅनिंग करून, म्हणजे इथे प्रवेशद्वार असावं, इथे तटबंदी अशा अशा पद्धतीने असावी, इथे छुपाव असावा, या ठिकाणी माची घालावी, त्या माचीला दिंड्या द्याव्यात, हे सगळं नियोजन त्या पोर 14 वयामध्ये करणारे छत्रपती सुद्धा स्वतः एक उत्तम आर्किटेक्ट, उत्तम स्थपती होते. आणि हे कदाचित त्यावेळेस गेले असावेत महाराज त्या रायरीच्या किल्ल्यावर आणि मोरेंच्या मुसक्या आवळायला. मग मोरेंच्या मुसक्या आवळल्या, त्यांना पराभूत केलं आणि महाराजांनी काही काळ तिथे पाहिलंय कृष्णाजी अनंत सभासद, ज्यांनी इतिहासामध्ये पहिली बखर लिहिली महाराजांची, सभासद बखर. त्या सभासद बखरीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद म्हणतायत की राजे स्वतः गडावर गेले आणि गड चढवून पाहता गड बहुत चखोट, चखोट म्हणजे अतिशय उत्तम, गड बहुत चखोट, तख्तास जागा हाच गड करावा. तख्त सिंहासन,
तख्तास, कारण त्यावेळेस आपल्या मराठीवर अरबी फारसी भाषेचा प्रचंड मोठा पगडा आहे. आजही बरेचसे शब्द त्यांचेच आपण वापरतो, आजही वापरतो. असो, तर त्यावेळेस म्हणजे 1656 पासून महाराजांची दूरदृष्टी किती आहे पहा. त्यावेळेसचे उद्गार आहेत, तख्तास जागा हाच गड करावा. प्रत्यक्षात राज्याभिषेक कधी झालाय, किती वर्ष तुम्हीच मोजा. म्हणजे किती भविष्याचा वेध घेऊन पुढचा विचार करणारे छत्रपती शिवराय होते. कोणत्या वयात खरा पराक्रम महाराजांचा जो दिसून येतोय ना, तर वयाच्या 16व्या वर्षापासून ते साधारणतः 36-37च्या वयापर्यंत, म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या काळामध्ये तरुणांची दिशा भरकटते, नको त्या व्यसनाधीनतेच्या मार्गाला लागतात, नको त्या वाम मार्गाला लागतात, मुलंच काय मुली सुद्धा अनेक वेळा भरकटल्या जातात. अशा वयात शिवबा स्वराज्याचा विचार करत होते, रयतेचा आणि धर्माचा विचार करत होते. शिवराय म्हणून तर महात्मा नेत्रे बाबांनो. आणि त्यावेळेस जेव्हा ठरवलेलं आहे 1656 की तख्तास जागा हाच गड करावा, त्याच्यानंतर पुढे बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि महाराजांचं एक एक पाऊल पुढंच टाकत चाललेलं आहे. एक वेळ अशी आली आहे की अवघे 12-13 किल्ले महाराजांच्या हातात राहिलेले आहेत. मगाशी सरांनी सांगितलं, ते उदाहरण दिलं, मिर्झा राजे जयसिंग व्यक्ती आणि राष्ट्र व्यक्ती याच्यातलाच फरक तुम्ही सांगत होता. त्या किती माणूस कोलमडला असेल, कोसळून गेला असेल की अरे आपलं स्वराज्यच नेस्त नाबूद झालंय, पुन्हा एकदा आपल्या रयतेला पिडलं जात आहे, अत्याचार केले जात आहेत, पुन्हा या गोष्टी सुरू झाल्यात. आता आपण कोणाला जागृत करायचं, आता मला कोण मदत करायला येईल. या सगळ्या गोष्टी महाराजांच्या मनात कदाचित आल्या असतील असं आपल्याला वाटत असेल. पण शिवबा त्या मुशीतला नाहीये. कितीही संकट आली, कितीही सामना करायला लागला अन्याय अत्याचाराचा, तरी बेहतर मी याच्यातून मार्ग काढेल. आई भवानी पाठीशी भक्कम आहे आणि माझा अख्खा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील तमाम रयत ही माझ्या पाठीशी आहे आणि मी त्यांच्यासाठीच विचार करणार. म्हणून नाउमेद न होता शिवबा आपल्या 9 वर्षाच्या बाळाला घेऊन थेट आग्र्याला पोहोचले. मग ते कसे गेले, कसे आले, हा एक वेगळा अध्याय आहे. आणि हे सगळं करत हा जो कालावधी गेलेला आहे, परत आले ते एकेकाळ, म्हणजे आग्र्यावरून परत आल्यानंतर जे 12-13 किल्ले आहेत, म्हणजे 66-67 पर्यंत जे 12-13-20-22 म्हणूया आपण, एवढेच किल्ले आहेत. अवघ्या 10 वर्षात महाराज परत सांगतायत, दौलतीस 200-250 किल्ले आहेत. 10-12 वर्षात इतकी प्रचंड भरारी, इतकी गरुड भरारी. विचार करा किती स्वतःची ते मनामधली ज्याला काय म्हणू आपण, एक नाउमेदपणा जो जागृत झालेला होता, ती मरगळ सगळी झटकून शिवराय पुन्हा कामाला लागलेले आहेत आणि हळूहळू स्वराज्य वाढू लागलेलं आहे. आता लोक तर राजा मानायलाच लागली आहेत ना. मी तिसऱ्या मुद्द्याकडे येतोय. 2 मुद्दे झाले, संपेला. मागचे 6 बरं झालं. ओके, राजा हे लोकांनी मानलेलंच आहे ना शिवबांना. तर मग त्यासाठी वेगळा राजाभिषेक करण्याची काही गरज होती का? आपलेच लोक आहेत, आपल्याच लोकांना वेगवेगळ्या सोयी सुविधा आपण देणार आहोत, त्यांची काळजी घेणार आहोत आणि ते आपल्याकडे आदराने पाहतायत, आपल्याला राजा म्हणतायत, बस लोक मान्यता मिळाली. मग राज्याभिषेक करण्याची गरज काय होती? हा प्रश्न महाराष्ट्राला कधी पडला नाही का? तो पडला नाही. राज्याभिषेकाची गरज याच्यासाठी होती की त्यावेळेसची वर्णव्यवस्था, त्या वर्णव्यवस्थेनुसार अभिषिक्त जो राजा आहे, म्हणजे ज्याचा अभिषेक झालेला आहे, धार्मिक पद्धतीने, परंपरेने ज्या पद्धतीने त्याचा अभिषेक झालेला आहे, तो राजा धर्माला आणि इतर धर्मीयांना सुद्धा स्वीकारणं क्रमप्राप्त, हा त्यावेळेसचा दंडक आहे.
आणि तो का स्वीकारला? एकदा का तो राजा अभिषिक्त झाला की मग उच्चवर्णीयांचे तंटे असतील, भांडणं असतील, ही भांडणं सोडवण्याचा अधिकार फक्त अभिषिक्त राजालाच आहे. याशिवाय हा आदिलशहा तर शिवाजी महाराजांना तो काय आहे का सरदाराचा मुलगा, हा काय किती फडफडणार आहे, अशाच एकदम काहीतरीच मोजत होता. औरंगजेब तर महाराजांना पहाड का चुवाच म्हणत होता, इतकं कमी लेखलेलं होतं. पण आता अभिषिक्त झाल्यानंतर मात्र महाराजांचं नाव, महाराजांचं पद हे थेट आग्र्याच्या दरबारात जाणार आहे. आणि हे तर राज्याभिषेक म्हणजे औरंगजेबाच्या कानशिलात मारलेली सनसनी चपराक आहे त्यावेळेसची. आणि या सगळ्या गोष्टींमुळे महाराजांनी तो निर्णय घेतला, राजाभिषेक आता करून घ्यायचा आहे. आता राजाभिषेक ज्यांनी केला असं आपण म्हणतो, कोणी केला रे? गागा भट्ट. बरेच जण म्हणतात की गागा भट्टांना आणण्यासाठी मग इथनं महाराष्ट्रातून किंवा राजगडावरून महाराजांनी काशीला लोक पाठवली, त्यांचे विश्वासू माणसं पाठवली. कारण गागा भट्ट एवढाच एक माणूस त्यांनी शोधला की त्यांच्याकडे तेवढी एक काय म्हणूया अधिकार आहे की जो हे करू शकतील सगळं. मग त्यांच्याशी बोलणी करायला वगैरे, कारण नवीन माणसाची बोलणी करायला माणसं जाणं गरजेचं आहे, असं काहीही नव्हतं. कारण गागा भट्ट हे मूळचे आपल्या महाराष्ट्रात, हे पैठणचे. पैठण प्रतिष्ठान नगरी जी सातवाहनांची राजधानी होती एकेकाळी, ज्या काळामध्ये आपलं जुन्नर एक सातवाहनांची आर्थिक राजधानी, बऱ्याच काळ राजधानी म्हणून राहिली, तो विषय वेगळा आहे. तर या गागा भट्ट हे महाराष्ट्रातले पैठण नगरी मधले. आणि दुर्गादेवीचा दुष्काळ साधारणतः 1450-60च्या दरम्यान हे सगळे बरेचसे कुटुंब ही काशी या ठिकाणी पुन्हा आपलं संस्कृत ज्ञान असेल किंवा उपनिषद असतील, वेद असतील, यांचं अध्ययन करणं, कर्मकांड करणं आणि धर्म जागृत ठेवणं, याच्यासाठी ही लोक सगळी काशीला गेली. त्या काशीला गागा भट्टांच्या कुटुंबाने इतका मोठा एक स्वतःला दर्जा प्राप्त करून दिलाय की अख्ख्या भारतामध्ये हिंदू धर्मासाठी कोण, तर गागा भट्ट हे नाव. तर त्या गागा भट्टांना 1664-65च्या दरम्यान स्वतः शिवरायांनी बोलवलेले, पाचारण केलेले, जेव्हा ते अजून छत्रपती नाहीयेत, सिंहासनाधिष्ठित नाहीयेत, म्हणून त्यांना तो ब्राह्मण वर्गाचा, विशेषतः शेणवी जातीचा तंटा सोडवण्याचा अधिकार नाहीये. आणि तो तंटा कोकणामध्ये झालाय, प्रचंड वाढलाय. मग तो कलह सोडवण्यासाठी 1664-65च्या दरम्यान गागा भट्टांना बोलवलेला आहे. आणि महाराजांनी विनंती केली की गुरुवर तुम्ही तरी तो तंटा सोडवा. म्हणजे तेव्हापासूनचा तो परिचय आहे, माहितीच आहे. आणि म्हणून गागा भट्टांची ती निवड केली. ती निवड जी केलेली आहे त्याच्याच बरोबर महत्वाचं लक्षात घ्या. आता गागा भट्टांची निवड केली आणि मग राज्याभिषेक कोणी केला महाराजांचा? गागा भट्टांनीच केला, बरोबर? लक्षात घ्या, गागा भट्टांनी जो राजाभिषेक प्रशस्ती नावाचा जो ग्रंथ लिहिला, जी रचना केली, तो कशासाठी? राजाभिषेक विधी कसा कसा व्हावा आणि काय काय विधी व्हावे याची पूर्ण रचना केलेली आहे. मूळ संस्कृत, त्याचं भाषांतर आज पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये ते एक वाक्य लिहितायत सगळ्यात शेवटी, आणि ते अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं आहे. राजाभिषेक कोणी केला त्या बाबतीत गागा भट्ट म्हणतायत, भोसल्यांचे पुरोहित आणि कुलप्रमुख किंवा कुलपुरोहित ज्यांना म्हणून, ते भोसल्यांचे राजपुरोहित प्रभाकर भट्ट यांचे चिरंजीव बाळम भट्ट यांच्या हस्ते राज्याभिषेक करविला गेला. मी स्वतः मार्गदर्शन बाळम भट्टांना करत राहिलो.
या गोष्टी कुठेतरी आपल्याला समजून घेतल्या पाहिजे की महाराजांनी किती बारीक बारीक गोष्टींना महत्व दिलेलं आहे. गागा भट्टांनी सुद्धा भोसल्यांच्या पुरोहितांनाच तो मान दिलेला आहे. मान तुमचा आहे. मी भारताच्या सर्वोच्च पीठामध्ये मी जरी महान असलो तरी तुम्ही राजाभिषेक करताय त्या भोसल्यांच्या कुळाच्या व्यक्तीचा करताय आणि त्या कुळाचे पुरोहित तुम्ही आहात. तुम्ही करा, मार्गदर्शन मी करा. ही सगळी पार्श्वभूमी गागा भट्टांची. आणि यानंतर खऱ्या अर्थाने प्रसंग सुरू होतोय. आता शेवटच्या टप्प्यावर आलोय, तो म्हणजे राजाभिषेक. ज्याच्यासाठी आपण जास्त वेळ झालाय का? एक 10-15 मिनिट घेतोय, चालेल ना? ऐका रे बाबा, माझ्या राजाचं आहे. असं जो राजाभिषेक विधी सुरू झालेला आहे तो मुळात 30 मे 1674 पासून तो 7 दिवस पूर्ण विधी चाललेला आहे. वेगवेगळे मग इंद्रिय शांती असेल, पुरोहित वरण असेल, मातृका आवाहन असेल, असे वेगवेगळे गणेश याग असेल, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, संबंध 8 दिवस इथे महाराजांनी आपल्या राण्यांसोबत ब्रह्मचर्य आचरण केलेलं आहे. ते मऊ गुबगुबीत अशा बिछाण्यावर पलंगावर झोपलेले नाहीये, तर जमिनीवर साधी म्हणजे ज्याला आपण आज सतरंजी म्हणू त्याच्यावर आणि त्या अंथरुणावर जमिनीवर झोपलेले आहेत. साधं जेवण आणि पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे आणि पवित्रपणा महाराजांनी या काळामध्ये जपलेला आहे. त्याच वेळेस त्यांच्या राण्यांनी सुद्धा तेच त्या व्रताचं पालन सगळ्यांनी केलेलं आहे. आणि हे सगळे आता एक एक दिवस मी त्याच्या डिटेलमध्ये नाही जात. सगळ्यात महत्वाचा दिवस उजाडलाय तो 6 जूनचा. 6 जूनला 3 विधी महत्वाचे. एक आहे राजाभिषेक, दुसरा आहे सिंहासनारोहण आणि तिसरा तो राजदर्शन. भल्या पहाटे महाराज उठलेले, सगळे विधी अर्थात ते 7-8 दिवस चालूच आहेत. आणि पाठीमागे काही डिस्टर्ब होतंय का माझा? तुम्हाला माझा डिस्टर्ब होत असेल तर मी गप्प बसतो, तुमच्या होऊ द्या गप्पा, मग मी बोलतो. झालाय का डिस्टर्बन्स दूर तुमचा? अरे लाजा वाटू द्या. सॉरी, मी या भाषेत बोलतोय मित्रांनो, कारण हा छत्रपतींचा इतिहास आहे, तुमच्या आमच्या पूर्वजांचा इतिहास आहे. हा टाइमपासचा विषय नाही. माफ करा, थोडस रागवलं, कारण ऐन मुद्द्यावर येतोय आपण. सॉरी. भल्या पहाटे महाराज उठलेले आहेत. जगदीश्वराला अभिषेक झालाय, षोडशोपचारे पूजा वगैरे झालेली आहे. महाराज पुन्हा आलेले आहेत. राजाभिषेक हा विधी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय. त्याच्यानंतर सिंहासनारोहणाच्या वेळेस फक्त त्याच दिवशी 6 जूनला 1674 महाराजांनी सर्व प्रजा आणि देशभरातून निमंत्रित जेवढे बोलवले होते देशी परदेशीचे राजे, मोठमोठे सरदार, व्यापारी, या सगळ्यांना परवानगी दिलेली आहे बरं का. अगोदरच्या 6 दिवस महाराजांनी कोणालाही गडावर यायला परवानगी दिलेली नाहीये. फक्त ज्या दिवशी ज्या लोकांचं काम आहे तेवढीच लोक गडावर असतील. हा दंडक घातलेला आहे, कारण महाराजांना कल्पना होती काय ती तेवढ्या डिटेलमध्ये नाही जात. आणि सिंहासनारोहण झालेलं आहे, मिरवणूक निघाली आहे. पुन्हा एकदा ती मिरवणूक सवाद्य हत्तींवर, हत्तीच्या अंबारीवर सजवलेल्या सोन्याने मडवलेल्या हत्तींवर महाराजांनी 3च वेळा फक्त असं भूषण दाखवण्याचा प्रयत्न केलाय बरं का. एक अफजल खान त्याच्यासाठी उभारलेला शामियाना, 2 सुरतेची वसुली बरं का, लूट नाही, सुरतेची वसुली. त्यावेळेसही तिथे त्यांनी जो तंबू टाकलेला होता महाराजांनी आणि त्यांनी जो वेश परिधान केलेला होता उंची, कारण तो दिमाग दाखवणं गरजेचं होतं. आणि तिसरी वेळ होती की अवघ्या जगाला कळावं की एक मराठा सरदाराचा मुलगा छत्रपती होतोय. आणि ही बातमी
खरं तर त्यावेळेस महाराज जगभर पोहोचलेले आहेत बरं का सर. आज तुम्ही आम्ही म्हणतो महाराज जगभर पोहोचले पाहिजे, जगभर पोहोचले पाहिजे, काही गरज नाहीये. असं का सांगतोय तर 1674 जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस लंडन मध्ये प्रिंटिंग प्रेस अवेलेबल होती. ती सोय, ती सुविधा होती आणि त्या लंडन गॅझेट नावाचं न्यूजपेपर त्यावेळेस होतं. त्या गॅझेटमध्ये पहिल्या पानावर सगळ्यात वर मोठ्या मथळ्याची बातमी होती, द किंग ऑफ इंडिया इज कॉरोनेटेड ऑन फोर्ट रायगड. शब्द काय वापरलेत हे लक्षात घ्या. तुम्ही आम्ही राजेंना मर्यादित करून ठेवलंय. महाराज फक्त महाराष्ट्राचे, महाराज फक्त आमचेच नाही. अरे ब्रिटिश मान्य करतायत 17व्या शतकात की द किंग ऑफ इंडिया, हिंदुस्थानचा राजा सिंहासनाधिष्ठित झालाय. त्याच्यामुळे महाराज तेव्हा जगभर पोहोचलेले आहेत रे. गरज आहे स्वतः महाराजांचे गुण स्वतःच्या अंगामध्ये बाणवण्याचे. ते ओळखा तर खऱ्या अर्थाने महाराजांचा, महाराज आमचे हे कुठेतरी बोलायला संधी मिळेल. असो, पुन्हा ती हत्तीच्या अंबारीवरची ती मिरवणूक आलेली आहे. बाकी सगळे जग, देशभरातून आलेले सगळे महान महान लोक, महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन, साथ देऊन लढणारे सगळे मातब्बर सरदार, काही मोजके मावळे, अगदी बहिर्जी नाईक सुद्धा तिथे बसलेले आहेत बरं का. पण कोणाला माहित नाही. पण त्यावेळेस बहिर्जींना एकाने ओळखलेला आहे. पण तो महाराष्ट्रीयन नाहीये, तो आपला नाहीये, बाहेरच्या माणसाने ओळखलं. तर हे सगळे जमाव, अगदी राजसदर, रायगडाला कोण कोण गेलेले हातवर करा प्लीज, म्हणजे कल्पना येईल त्यांना. अरे बाळा तो लवकर झाले, रायगड अवश्य पहा, अवश्य पहा. आपली ती स्वतंत्र भूमी आहे, आपली ती प्रेरणा भूमी आहे. जशी शिवनेरी आहे ना तसं रायगड आहे आपल्यासाठी, अवश्य जा. मिरवणूक आलेली आहे, वाद्य वाजतायत आणि महाराज हत्तीच्या अंबारीतून खाली उतरले आणि नगारखान्याच्या प्रवेशद्वारापाशी, नगारखान्याच्या सुरुवात तिथे येऊन थांबलेले आहेत. जसे महाराज तिथं थांबले, वाद्य थांबलीये, सगळीकडे शांतता. राजसदरेमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या नजरा पाठीमागे वळाल्या. सगळेजण महाराजांचं ते रूप पाहू लागलेले. कसं आहे महाराजांचं रूप हे त्यावेळेस असलेला एक ब्रिटिश अधिकारी जो तिथे उपस्थित होता, त्याचं नाव हेनरी ऑक्झेंडन. या हेनरी ऑक्झेंडननेच तेवढं रूप लिहून ठेवलं की मी, मला कसं दिसलं ते. तर तो म्हणतोय हातामध्ये, एका हातामध्ये विष्णू मूर्ती आहे, रुबाबदार पोशाख, अंगरखा, सलवार, डोक्यावर तो जिरेटोप, खरा तर मंदिर पण डोक्यावर तो जिरेटोप, भरदार नजर, चाणाक्ष, एकदम पाणीदार डोळे, एका हातामध्ये विष्णू मूर्ती, खांद्यावर धनुष्य लटकलेलं, तलवार, सगळे शस्त्रसज्ज होऊन आणि एका हातामध्ये राजदंड. अशी महाराजांची रुबाबदार मूर्ती. त्यांच्या नजरेला नजर सुद्धा आपण देऊ शकणार नाही, आपली नजर पटकन खाली जाईल, असं आपण नाही म्हणत आहे, असा हेनरी ऑक्झेंडन म्हणतोय बरं. आणि महाराज एक एक पाऊल टाकत टाकत, धीर गंभीर पाऊल टाकत सिंहासनाच्या दिशेने चालले. लक्षात घ्या, महाराजांना तो आनंद आहेच आहे की मी आज खऱ्या अर्थाने माझी प्रजा छत्रछायेखाली असणार आहे, तो आनंदच आहे. पण त्याचबरोबर महाराजांच्या मनात तो विचार सुद्धा आहे की अरे हे स्वराज्य आजपर्यंत जेवढं काही उभं केलंय, याला हजारो लाखो मावळे त्यांनी आपल्या खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे, ते धारातीर्थी पडलेले आहेत. आज त्यांची कुटुंब ते काय करत असतील. अर्थात महाराजांनी कोणालाही वंचित ठेवलेलं नाहीये, सगळ्यांना सुविधा, तो मावळा धारातीर्थी पडलाय तरी त्या सुविधा महाराजांनी पुरवलेल्या आहेत. हे तर वैशिष्ट्य आहे माझ्या राजाचं. पण तो विचार महाराजांच्या मनामध्ये येत चाललेला आहे आणि न कळत महाराजांचे डोळे कुठेतरी थोडेसे चिंताग्रस्त त्या आनंदाच्या प्रसंगी सुद्धा झालेले आहेत. जिजाऊ मासाहेब वगैरे सगळे पाहतायत हा सोहळा.
खरं आईचं किती मोठं भाग्य असावं ज्या आईने आयुष्यभर केवळ संकटच झेलली, त्या आईला आज हा सुवर्ण सोहळा पाहायला मिळतोय. पण तरी आईची नजर गेलीच असेल की बाळाचे डोळे थोडेसे आपल्या पाणावलेले दिसत आहेत, काय बरं असावं. हे करत हा विचार करत करत सगळ्यांच्या नजरा महाराजांकडे लागलेल्या आहेत आणि महाराज जिथे सिंहासन आहे त्या सिंहासनाच्या पायथ्याशी पहिल्या पायरी येऊन थबकले. निश्चित महाराजांना ते आठवलं असेल की स्वराज्य कामी पहिला बलिदान झालेला सरदार बाजी काका पासलकर, बाजी काका पासलकरांचं बलिदान आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ज्या पद्धतीने पुरंदर आणि त्याच्या शेजारचा एक भुईकोट किल्ला हे ज्या पद्धतीने लढवला होता आणि तिथे बाजी काका पासलकर म्हणजे महाराजांच्या आयुष्यातलं पहिलं मैदानी युद्ध खेळणारा आणि जिंकून देणारा कोण तर बाजी काका पासलकर, महाराजांपेक्षा दुप्पट वयाचे बरं. पहिला मोह आहे धारातीर्थी पडलेला. त्याच्यानंतर अनेक आलेले आहेत, जसं मुरारबाजी देशपांडेंचं मी सांगितलं, बाजीप्रभू देशपांडेंचं सांगितलं. त्याचबरोबर तानाजी मालुसरेंचा पराक्रम आपण विसरून चालेल का? तानाजी मालुसरे तर रायरेश्वराच्या पठारावर जे स्वराज्याची शपथ घेतली तेव्हापासूनचा सोबतचा सहकारी हो. आणि तानाजीचं ते बलिदान ऐकलं आणि तो प्रसंग महाराजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला असेल की आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या राईबाचं. किती विश्वास आहे राजावर की मी गेलो तरी राजे स्वतः सगळं पार पाडणारे. हा विश्वास आपल्या नेत्याप्रती प्रत्येक मावळ्याला होता, म्हणून स्वराज्य उभं राहिलं. पण आज ही मंडळी नाहीयेत, आज तो आनंद सोहळा बघण्यासाठी ही माझी मित्रमंडळी नाहीयेत. टचकन डोळ्यात पाणी उभं राहिलं, अर्थात पाठ होती जनतेसमोर, म्हणून महाराज ते पाणी डोळ्यामध्ये आणू शकले. कारण त्यांना जाणीव होती की आज माझी प्रजा माझ्या चेहऱ्यावर हास्य, माझ्या चेहऱ्यावर तो एक आत्मविश्वास पाहण्यासाठी आतुरलेली आहे. माझे रडलेले पाणावलेले डोळे दिसता कामा नये. हे करत करत महाराज शेवटच्या पायरीवर चढणार. तेवढ्यात त्यांना एक नाव प्रकर्षाने की जे नुकतंच झालेलं होतं नेसरीच्या युद्धामध्ये, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले साथ. काय नाव सर? ही शोकांतिका आहे आपली. नाही माहिती आपल्याला इतिहास आपल्याच पूर्वजांचा. महाविद्यालयीन जीवनामध्ये हर्षवर्धनने तो रोल पण केला होता. कोणाचा? कुडतोजी गुजर, ज्यांना सेनापती सरनोबत बनवलं आणि महाराजांनी प्रतापराव ही पदवी दिली. पण सलाका म्हणून केला एवढा एकच जाब विचारला आणि त्याचा सल मनात घेऊन अरे 15-20 हजाराच्या फौजेमध्ये अवघे 7 मराठा वीर घुसलेले, सपासप गनिम कापत आतमध्ये घुसलेले. पण किती काळ लढणार आणि धारातीर्थी पडलेले. राज्याभिषेक एक पहिल्या होणार आहे. विचार करा, आपला इतका जवळचा मित्र आपण गमावलेला आहे, एक सेनेचा मुख्य जबाबदार पदाधिकारी आपण गमावलेला आहे. हा विचार मनात आल्यावर खरंच राजांना त्यावेळेस रडू किती आवडलं असेल नसेल माहित नाही, पण त्यांची ती अवस्था. आणि महाराज थोड्या वेळ सिंहासनाकडे पाहू लागले. रयतेकडे अजूनही पाठ आहे, दरबारामध्ये जमलेल्या लोकांकडे अजूनही महाराजांची पाठच आहे. जेव्हा सिंहासनाकडे महाराजांची नजर जाते त्यावेळेस महाराज पाहतायत ते अष्टकोनी सिंहासन. सिंहासन अष्टकोनी का बनवले याच्या मागचं एक कारण आहे बरं का. कारण महाराजांचं अष्टप्रधान मंडळ, मंत्रिमंडळ, आजही स्वतंत्र भारताचं जे मंत्रिमंडळ आहे त्याचा पाया कोणाचा असेल तर या छत्रपती शिवरायांच्या राज्यारोहण प्रसंगी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ नियोजित केलं ना त्याचाच तो पाया मानला जातो. आणि त्यावर हुकूम आजही सगळं चालत आहे आपल्या भारताचा कारभार. ते अष्टकोन म्हणजे कोण तर पहिले मोरोपंत पिंगळे जे मुख्य प्रधान आहेत, ज्यांचं काम राज्यकारभार पूर्ण पाहणं. रामचंद्र पंत निळकंठ मुजुमदार जे अमात्य आहेत. अमात्य म्हणजे
हिशोब जमा खर्च म्हणजे अर्थमंत्री ज्याला म्हणतो ना आपण ते, त्यानंतर हंबीरराव मोहिते, कुर्तोजी गुजरानंतर मग सेनापती कोणाला बनवायचं म्हणून मग हंबीर मामांना त्यांनी सेनापती पद म्हणजे सरनोपद पद दिलं. मोरेश्वर पंडितराव, हे पंडितराव म्हणजे धर्मशास्त्री, म्हणजे धर्माप्रमाणे सगळं व्यवस्थित चाललंय का नाही, न्यायनिवाडा होतोय का नाही हे पाहणं. त्याचबरोबर निराजीरावजी हे न्यायाधीश, न्याय व्यवस्था पाहणं. अण्णाजी दत्तो जे सचिव म्हणजे सुरनीस, हे सरकारी आज्ञापत्रे वगैरे याचं सगळे नियोजन. दत्ताजी त्रिंबक वाकणवीस किंवा वाकनीस हे मंत्री आहेत, त्यांचं काम आहे पत्र व्यवहार सांभाळणं. त्यांच्या पत्रासंदर्भात महाराजांनी खूप अभिमानास्पद उल्लेख केला. असो, रामचंद्र त्र्यंबक डबीर जे सुमंत आहेत, सुमंत म्हणजे परराज्याशी संबंध ठेवणं. आजची जी भूमिका अत्यंत चोखपणे आपले मंत्री महोदय, केंद्रीय मंत्री महोदय, परराष्ट्र विभाग ज्यांच्या याच्यात आहे, मला त्यांचं नाव नाही ऐकले, कोणी मला हेल्प करू शकेल? एस जयशंकर, ज्या समर्थपणे आज सिंदूर ऑपरेशनचं अख्ख्या जगाला पटवून सांगतायत ना, ती भूमिका ही कोणी निर्माण केलेली आहे, ते पद कोणी निर्माण केलेलं आहे, हे तुमच्या आमच्या राजांनी निर्माण केलेलं आहे, ते सुमंत. असं हे अष्टप्रधान मंडळ, हे आठही ते मेघडंबरी जी आहे सिंहासनाची, मध्ये सिंहासन आहे आणि बाजूला अष्टकोन ते खांब आहे. त्या प्रत्येक खांबापाशी हे एक एक मंत्री उभे आहेत. त्यांच्या हातामध्ये काय, हे महाराज नजर टाकतायत बरं का, त्यांच्या हातामध्ये आहे सोन्याचा तराजू, जे न्यायाचं प्रतीक आहे. मोठे दात असलेला मासा सोन्याचा, तो भाल्याला लावलेला, तो एका मंत्र्यांकडे आहे. तो सोन्याचा मासा म्हणजे समुद्रावर माझी सत्ता आहे हे सांगणं, त्याचं प्रतीक. अश्वपुच्छ म्हणजे घोड्याचे शेपूट, ही काही सुवर्ण भाल्यांना लावलेली आहे आणि अष्टप्रधान मंडळापैकी मंडळी हातामध्ये घेऊन उभी आहे. मोर्चेले असतील, सुवर्णपान असेल, चांद्रपान असेल, अशा वेगवेगळ्या जी प्रतीक आहेत राजसत्तेची, अभिषिक्त राजाच्या सत्तेची जी प्रतीक आहे, ते प्रतीक घेऊन अष्टप्रधान मंडळ प्रत्येक खांबापाशी उभे आहेत आणि मध्ये सिंहासन आहे. हे रामजी प्रभू चित्रे यांनी ते 32 मानाचं सिंहासन जे तयार केलंय आणि अत्यंत सुंदर ते सिंहासन, हिरे माणके जेवढी काही रत्न आहेत रत्नशाळेमध्ये ते सगळी वापरून केलेलं आणि असं हे रत्नजडित सुवर्ण सिंहासन आणि आपलं अष्टप्रधान मंडळ यांच्याकडे नकळत पाहून महाराज ते आपलं दुःख मनातलं बाजूला करून नकळत स्मित हास्य दिलंय. महाराज वळालेले, महाराज वळाल्यानंतर तर राजदर्शनाचा सोहळा सुरू झाला. प्रत्येक जण डोळ्याला डोळा लावून महाराजांच्या पाहतोय. महाराजांचे ते पाणीदार डोळे, ज्या डोळ्यांमध्ये इतकी भयानक झरब आहे की औरंगजेब सारखा सुद्धा त्याच्या दरबारात जाऊन त्याला आवाहन देऊन जर औरंगजेब काही करू शकला नाही तो कशाच्यामुळे, तर फक्त डोळ्यातली भीती, नजरेतली झरब, केवळ त्या नजरे, इतके पाणीदार असलेले डोळे जेव्हा रयतेच्या राजदर्शन प्रसंगी रयतेच्या डोळ्यासमोर उभे राहिले, सगळे जनता अवाक, सगळे रयत, बाहेरचे अधिकारी, राजे महाराजे हे सगळे आनंदाने बेभान होऊन गेलेले. महाराजांवर सुवर्ण होण्याचा वर्षाव केलाय, कारण त्यावेळेसच 2 नाणी पाडली गेलेली आहेत. एक आहे सोन्याचं नाणं, त्याला काय म्हटलं जातं, राजमुद्रा वेगळी, राजमुद्रा तो शिक्का होन, आणि दुसरी आहे तांब्याची ती शिवराई. ही नाणी त्यावेळेस पाडली. आपली मराठी भाषा प्रचंड प्रमाणात अरबी शब्द, फारसी शब्द किंवा इतर काही पोर्तुगीज वगैरे या लोकांचे शब्द सुद्धा आपल्या मराठीमध्ये अक्षरशः बेमालूमपणे घुसले होते. महाराजांनी अक्षरशः माणसं नेमून तो राजव्यवहार कोश तयार केला आणि मराठी भाषेला आज आपलं जेवढं स्वरूप पाहतोय ना, शुद्ध आलेलं, हे कोणाचं क्रेडिट आहे? हे खरं क्रेडिट असेल तर ते छत्रपती शिवरायांचं. आणि तो सुवर्ण वर्षा होत असताना महाराजांनी सिंहासनावर आरूढ व्हायला, हळूहळू बसायला सुरुवात केली. महाराज जसे बसलेले आहेत तशीच गारद्याने गारद दिलीये, प्रौढ
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महा